हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण 12 वाक्य पाहणार आहोत. 12 काळातली 12 वाक्य मराठी बोर्डवर आहेत, त्याचं मी इंग्लिश करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पूर्ण डिटेल सविस्तरपणे सर्व काही समजावून सांगणार आहे. पहिल्यांदा आधी 12 काळ इंग्लिश मराठी नावं पाहूया. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ. ज्या क्रमाने मी बोलतेय त्याच क्रमाने इथे वाक्य लिहिलेली आहेत. मी मराठीतून इंग्लिश करताना तोच क्रम आहे. प्रेझेंट टेन्स मधले 4 प्रकार पूर्ण झाले. पास्ट टेन्सचे 4 प्रकार. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ. आणि आता पाहूया भविष्यकाळाचे 4 प्रकार. भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. 4 प्रकार. सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. असे एकूण 12 काळ इंग्लिश मधले. त्याच क्रमाने, सेम क्रमाने, ज्या क्रमाने मी बोलले त्या क्रमाने इथे इंग्लिश वाक्य आपण करणार आहोत मराठीतून. पाहूया सगळ्यात पहिलं वाक्य. मी रोज चालते. क्रियापद आपलं आहे चालते. सगळ्या वाक्यांमध्ये सेम क्रियापद मी घेतलंय, चालणं. आता चालणं याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो वॉक. सगळ्या 12 काळात वाक्य बनवताना या वॉकची 5 रूपं माहीत असायला हवी. क्रियापदाची 5 रूपं माहीत असायला हवी. पहिलं रूप आहे WALK वॉक V1, WALK ED वॉक. फक्त वॉकड असा उच्चार नाही, वॉक्ड एवढंच म्हणून थांबायचं. तो भूतकाळ V2. पुढचा तिसरा WALK ED वॉक हा झाला तिसरं V3. ING वालं रूप जे असतं ते असतं V4. WALK ING V4. आणि पाचवं जे असतं ते WALK, त्याला S किंवा ES लागतो क्रियापदाला. इथे वॉकला S लागतो. वॉक्स, WALK S वॉक्स हे आहे V5. ही वॉकची 5 रूपं. आता आपण वाक्य पहिलं परत पाहूया एकदा. तो, एक सेकंद. ती रोज चालते, ती रोज चालते. सगळी वाक्य विधानार्थी आहेत. असर्टिव्ह सेंटेन्सेस, असर्टिव्ह सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य इंग्लिश मध्ये करताना पहिला नियम कर्ता अधिक क्रियापद आणि नंतर कर्म असेल तर कर्म. कर्ता अधिक क्रियापद हे बेसिक बरोबर असायला हवं. कर्ता जमेलच, क्रियापद परफेक्ट असायला हवं. कसं परफेक्ट वापरायचं हेच मी या व्हिडिओत व्यवस्थितपणे सांगणार आहे. आता ती रोज चालते या वाक्यात ती हा कर्ता आहे. ती म्हणजे शी. चालणं हे क्रियापद आहे. रोज चालते, रोजची क्रिया साध्या वर्तमान काळातली, म्हणून शी वॉकला एस लागतो. ही शी इटला एस लागतो. जो इथे आहे WALK S, तो आपण ही शी इट असताना साध्या वर्तमान काळात वापरतो. इथे आपण तो आता वापरणार आहोत कारण आपला कर्ता शी आहे. शी वॉक्स. रोज म्हटल्यावर एव्हरीडे. तो शब्द नंतर घ्यायचा. कर्ता, क्रियापद आणि नंतर जास्तीचे शब्द. ऑफकोर्स एव्हरीडे असे काही काही शब्द आहेत ते आधी घेऊनही नक्कीच चालतात. असं आपण म्हणू शकतो एव्हरीडे शी वॉक्स. तरीही ते बरोबरच असतं. शब्द बरोबर कुठेही घाला, कर्ता क्रियापद बरोबर असलं की झालं. सो नाव फर्स्ट वन. ती रोज चालते. शी
वॉक्स एव्हरी डे. शी वॉक्स एव्हरी डे. ती रोज चालते. सेकंड सेंटेन्स मराठी. ती आत्ता चालतीये. ती आत्ता चालतीये म्हणजे आत्ताची क्रिया, ती चालत आहे, चालू क्रिया. चालू वर्तमान काळ. करता आपला शी. चालू वर्तमान काळ ही शी येत असताना इज घेणार आपण. शी इज आणि क्रियापद आयएनजी वालं. शी इज वॉकिंग. आत्ता नाऊ. शी इज वॉकिंग नाऊ. ती आत्ता चालतीये. शी इज वॉकिंग नाऊ. ती आत्ता या वेळेला चालत आहे. थर्ड वन. ती चाललेली आहे. ती चाललेली आहे. मराठी वाक्य आपण असंही म्हणू शकतो सेम अर्थाचं. तिचं चालून झालेलं आहे असं म्हटलं तरी तोच अर्थ. ती चाललेली आहे किंवा तिचं चालून झालेलं आहे. इंग्लिश करताना करता आपण शीज घेणार. एखादी क्रिया जी पूर्ण झालेली असते तो असतो पूर्ण. आत्ता वर्तमान काळ चालू आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ. मग पूर्ण क्रियेला ही शी येत असताना हॅज किंवा बाकीचे कर्ता म्हणून येतील तेव्हा हॅव. आत्ता आपला शी असल्यामुळे आपण शी हॅज. शी हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप वॉक्ड. शी हॅज वॉक्ड हे घेणार इथे. शी कर्ता आणि हॅज वॉक्ड हे क्रियापद. शी हॅज वॉक्ड. ती चाललेली आहे. चाललेली आहे म्हटलं की हॅज वॉक्ड. फोर्थ वन. ती गेले 2 तास चालते. ती गेले 2 तास चालते. परत करता आपला तीच असणारे शी. गेले 2 तास चालते म्हणजे बराच वेळ तिची क्रिया चालण्याची चालू आहे आणि अजून क्रिया पूर्ण नाही झालीये. वर्तमान काळात ती अजूनही चालतेच आहे. असं जेव्हा असतं बऱ्याच वेळाची क्रिया आपल्याला जेव्हा बोलायची असते तेव्हा इंग्लिशमध्ये करताना आपण शी घेतला. हॅज किंवा हॅव. ही शी येत असताना ऑफकोर्स हॅज. शी हॅज प्लस बीन. शी हॅज बीन प्लस V4 आयएनजी वाला फॉर्म. शी हॅज बीन वॉकिंग. आणि गेले 2 तास या शब्दासाठी आपण घेऊया फॉर. गेले म्हणून लास्ट. 2 तास 2 hours. शी हॅज बीन वॉकिंग फॉर लास्ट 2 hours. असं वाक्य अख्खं पूर्ण होईल. शी हा आपला करता. हॅज बीन वॉकिंग क्रियापद. शी हॅज बीन वॉकिंग. हॅज बीन वॉकिंग क्रियापद. फॉर गेले 2 तास. लास्ट 2 hours. शी हॅज बीन वॉकिंग फॉर लास्ट 2 hours. गेले 2 तास ती चालते आहे. नंबर 5. ती काल चालली. ती काल चालली. क्रिया पूर्ण भूतकाळातली म्हणून सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. करता ती म्हणजे शी. चालली पूर्ण म्हणजे साधा भूतकाळ असल्यामुळे आपण V2 हे रूप घ्यायचं. वॉक वॉक्ड ईडी वालं. शी वॉक्ड आणि काल हा शब्द येस्टरडे सगळ्यात पहिल्यांदा घ्या किंवा सगळ्यात शेवटी घ्या. येस्टरडे शी वॉक्ड. शी वॉक्ड येस्टरडे दोन्ही करेक्ट आहेत. मी आत्ता लिहिताना लिहिते येस्टरडे शी वॉक्ड. येस्टरडे शी वॉक्ड. काल ती चालली. येस्टरडे शी वॉक्ड. काल ती चालली. नंबर 6. ती यावेळी काल चालत होती. ती यावेळी काल चालत होती. आता या वेळेला ती काल चालत होती म्हणजे क्रिया यावेळेला काल चालू होती. चालू भूतकाळ. करता शी. काल चालत होती चालू भूतकाळात. वॉज घ्यायचं किंवा वर घ्यायचं. एकवचनी करता असताना वॉज म्हणून आत्ता आपण वॉज घेणार. शी वॉज प्लस V4 आयएनजी वालं रूप. शी वॉज वॉकिंग आणि पुढे आपण शब्द मग ऍड करूया. शी वॉज वॉकिंग. शी हा आपला करता. वॉज वॉकिंग हे आपलं क्रियापद. शी वॉज वॉकिंग काल. येस्टरडे. शी वॉज वॉकिंग येस्टरडे आणि पुढे शब्द आहे यावेळी. ऍट धिस टाइम. यावेळी ऍट धिस टाइम. शी वॉज वॉकिंग येस्टरडे ऍट धिस टाइम. काल ती यावेळी चालत होती. नेक्स्ट सेंटेन्स. काल तिचं यावेळेपर्यंत चालून झालेलं होतं. काल तिचं यावेळेपर्यंत चालून झालेलं होतं.
किंवा आपण मराठीत म्हणू शकतो काल ती या वेळेपर्यंत चाललेली होती, पण क्रिया पूर्ण झालेली होती आणि काल म्हणजे भूतकाळात. मग कुठचा काळ? पूर्ण भूतकाळ. करता शी, पूर्ण भूतकाळात एचएडी हॅड एकच आहे, तिथे काही ऑप्शन नाही म्हणून हॅडच घ्यायचं, कुठचाही करता असू दे. शी हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप V3 शी हॅड वॉक्ड येस्टरडे या वेळेपर्यंत. शी हॅड वॉक्ड येस्टरडे बाय धिस टाइम. पर्यंतसाठी बाय, यासाठी धिस आणि वेळपर्यंत वेळ म्हणून टाइम. शी हॅड वॉक्ड येस्टरडे बाय धिस टाइम. शी हॅड वॉक्ड येस्टरडे बाय धिस टाइम. शी हा आपला कर्ता, हॅड वॉक्ड हे आपलं क्रियापद, येस्टरडे पुढचा शब्द काल म्हणून, पर्यंत म्हणून बाय, पर्यंत बाय आणि या म्हणून धिस, वेळ म्हणून टाइम. शी हॅड वॉक्ड येस्टरडे बाय धिस टाइम. नाव द नेक्स्ट वन. ती काल बराच वेळ चालत होती. ती काल बराच वेळ चालत होती. जेव्हा कधी बराच वेळाची क्रिया असते तेव्हा तो असतो चालू पूर्ण, आत्ता इथे भूतकाळी. चालू पूर्ण भूतकाळ. करता शी. चालू पूर्ण भूतकाळ बराच वेळाची क्रिया असताना हॅड, भूतकाळाचं मी सांगते म्हणून हॅड, शी हॅड, नंतर बीन, शी हॅड बीन आणि V4 शी हॅड बीन वॉकिंग. हे बेसिक झालं करता अधिक क्रियापद. बराच वेळ फॉर अ लॉंग टाइम. शी हॅड बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम. काल येस्टरडे. आता आपण येस्टरडे आता आधी लिहूया, तो कधीही घेऊन चालतो. येस्टरडे शी करता, हॅड बीन वॉकिंग क्रियापद, हॅड बीन वॉकिंग क्रियापद, बराच वेळ फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ. येस्टरडे शी हॅड बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम. ती काल बराच वेळ चालत होती. ओके. नेक्स्ट आता फ्युचर टेन्स मधलं पहिलं, ती उद्या चालेल. बस सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. करता ती शी. चालेल जेव्हा भविष्यकाळ असतो तेव्हा विल किंवा शल असायलाच हवं, पण आय आणि विलाच फक्त शल किंवा विल चालतं. बाकी शल आय वी सोडून कशालाच नाही चालत. विल मात्र सगळ्या नाउन्स आणि प्रोनाउन्सना चालतं, म्हणून विल सोपं आहे लक्षात ठेवायला. ही शी इटला तर विलच लागतं. शी विल आणि V1 घ्यायचं. शी विल वॉक उद्या, टुमॉरो. आता परत टुमॉरो आधी घेऊनही चालेल. टुमॉरो शी विल वॉक किंवा शी विल वॉक टुमॉरो, तसंही घ्यावं. आता मी इथे नंतर घेते. शी विल वॉक टुमॉरो. ती उद्या चालेल. शी विल वॉक टुमॉरो. ती उद्या चालेल. नाव द नेक्स्ट वन. ती यावेळी उद्या चालत असेल. ती यावेळी उद्या चालत असेल. ती म्हटल्यावर शी हा करता. यावेळी ऍट दिस टाइम. उद्या टुमॉरो. चालत असेल, उद्या तिची क्रिया चालू असेल, चालू भविष्यकाळ. विल नंतर बी आणि V4 शी विल बी वॉकिंग. विल बी वॉकिंग हे आपलं क्रियापद. शी विल बी वॉकिंग. शी क्रियापद करता पहिला घेतला, विल बी वॉकिंग क्रियापद घेतलं, त्यानंतर करता अधिक क्रियापद. त्यानंतर आपण टुमॉरो हा शब्द घेऊया, तो कधीही चालेल, पण आता मी लगेच घेते. शी विल बी वॉकिंग टुमॉरो. आणि यावेळी यासाठी मी घेते ऍट धिस टाइम. शी विल बी वॉकिंग टुमॉरो ऍट धिस टाइम. यावेळी ऍट धिस टाइम. शी विल बी वॉकिंग टुमॉरो ऍट धिस टाइम. चालू भविष्यकाळातलं वाक्य. नेक्स्ट वन. उद्या तिचं चालून झालेलं असेल. उद्या तिचं चालून झालेलं असेल. आता इथे चालून झालेलं असेल म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असेल. पूर्ण भविष्यकाळ. करता शी. पूर्ण भविष्यकाळात विल असायलाच हवं, कारण तो भविष्यकाळ दाखवतो. शी विल हॅव. विल आला की हॅवच असणारे. ही शी इट आहे म्हणून हॅज होणार नाही, कारण मध्ये विल हा शब्द भविष्यकाळी येणार आहे. म्हणून शी विल हॅव, ही विल हॅव, सगळीकडे विल हॅवच राहणार आहे. शी विल हॅव. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप V3 शी विल हॅव वॉक्ड. आणि उद्या, उद्या म्हटल्यावर टुमॉरो. शी विल हॅव वॉक्ड टुमॉरो.
शी करता विल हॅव वॉक क्रियापद आणि टुमॉरो हा आपला जास्तीचा शब्द. शी विल हॅव वॉक्ड टुमॉरो. तिचं उद्या चालून झालेलं असेल. अँड द लास्ट वन नंबर 12. उद्या ती खूप वेळ चालत असेल. उद्या ती खूप वेळ चालत असेल. परत आता खूप वेळ, बराच वेळ, लांबची क्रिया जेव्हा चालू असेल त्यावेळेला तो असतो चालू पूर्ण भविष्यकाळ. आत्ता भविष्यकाळ आहे म्हणून भविष्यकाळ. क्रिया बऱ्याच वेळाची असते तेव्हा चालू पूर्ण भविष्यकाळ. करता आपला शी. भविष्यकाळ असल्यामुळे विल असायलाच हवं. शी विल. पुढे हॅव. विल आहे म्हटल्यावर हॅज होणार नाही, विलच राहणार. शी विल हॅव बीन बिफोर. शी विल हॅव बीन वॉकिंग. आणि खूप वेळ, खूप वेळ फॉर अ लॉंग टाइम. वाक्य तयारच झालं. शी करता विल हॅव बीन वॉकिंग क्रियापद. शी विल हॅव बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ, खूप वेळ. फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ किंवा खूप वेळ. आणि टुमॉरो उद्या. शी विल हॅव बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम टुमॉरो. नंबर 12चं वाक्य सुद्धा आपलं कंप्लीट होतं इथे. आता आतापर्यंत जे काही नियम सांगितले ते समजलेच असतील. मी इंग्लिश आणि मराठी वाक्य एकदा वाचते आणि आज मी थांबते. पण माझं जे पुस्तक आहे 1000 साधी सोपी वाक्य, त्यात मी इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश म्हणजे मराठीतला उच्चार, इंग्लिश मधला उच्चार तो मराठीत लिहिलेला आहे. अतिशय चांगलं पुस्तक आहे. घ्यायचं असेल ऑनलाईन घेता येईल. लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. वाक्य वाचूया. ती रोज चालते. शी वॉक्स एव्हरी डे. शी वॉक्स एव्हरी डे. ती आत्ता चालतीये. शी इज वॉकिंग नाऊ. ती आत्ता चालतीये. शी इज वॉकिंग नाऊ. ती चाललेली आहे. शी हॅज वॉक्ड. ती चाललेली आहे. शी हॅज वॉक्ड. ती गेले 2 तास चालतीये. शी हॅज बीन वॉकिंग फॉर लास्ट 2 hours. शी हॅज बीन वॉकिंग फॉर लास्ट 2 hours. ती काल चालली. येस्टरडे शी वॉक्ड. येस्टरडे शी वॉक्ड. ती यावेळी काल चालत होती. शी वॉज वॉकिंग येस्टरडे ॲट धिस टाइम. शी वॉज वॉकिंग येस्टरडे ॲट धिस टाइम. काल तिचं यावेळेपर्यंत चालून झालेलं होतं. शी हॅड वॉक्ड येस्टरडे बाय धिस टाइम. शी हॅड वॉक्ड येस्टरडे बाय धिस टाइम. ती काल बराच वेळ चालत होती. येस्टरडे शी हॅड बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम. येस्टरडे शी हॅड बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम. ती उद्या चालेल. शी विल वॉक टुमॉरो. शी विल वॉक टुमॉरो. ती यावेळी उद्या चालत असेल. शी विल बी वॉकिंग टुमॉरो ॲट धिस टाइम. शी विल बी वॉकिंग टुमॉरो ॲट धिस टाइम. उद्या तिचं चालून झालेलं असेल. शी विल हॅव वॉक टुमॉरो. शी विल हॅव वॉक टुमॉरो. उद्या ती खूप वेळ चालत असेल. शी विल हॅव बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम टुमॉरो. शी विल हॅव बीन वॉकिंग फॉर अ लॉंग टाइम टुमॉरो. तुम्ही स्क्रीनशॉट नक्कीच काढला असेल. मी लांब उभी होते. बोर्ड क्लिअर दिसत होता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. असेच व्हिडिओज पाहत राहा. वेगवेगळं नवं काहीतरी नक्की शिकायला मिळेल. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्स अ लॉट. बाय बाय.